नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सत्रामध्ये आपण शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10वीसाठी सामाजिक शास्त्र हा पेपर भूगोल पेपर आज घेण्यात आलेला आहे. आणि या भूगोल विषयाची आन्सर की आपण या ठिकाणी थोडक्यात बघूया. सामाजिक शास्त्र भाग 2 सामाजिक शास्त्र भाग 2 म्हणजेच भूगोल या विषयाची आन्सर की म्हणजेच प्रश्नपत्रिका उत्तर असं आपण या ठिकाणी पाहूया थोडक्यात. चला तर मग मित्रांनो पाहूया. पहिला प्रश्न, भारत व ब्राझील या देशाची राजवट प्रजासत्ताक प्रकारची आहे. म्हणजे या ठिकाणी आपण पर्याय दिलेले होते आपल्याला, लष्करी, साम्यवादी, प्रजासत्ताक आणि अध्यक्षीय. त्यापैकी योग्य पर्याय आहे प्रजासत्ताक प्रकारची आहे. दुसरा उपप्रश्न आहे, हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे रिकामी जागा वारे अडविले जातात. अतिथंड, अतिउष्ण, उष्ण व कोरडे, बाष्पयुक्त. यापैकी योग्य पर्याय बाष्पयुक्त. त्यानंतर तिसरा उपप्रश्न आहे, ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने रिकाम्या जागा या व्यवसायावर अवलंबून असते. प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक. तर योग्य पर्याय तृतीयक. त्यानंतर चौथा उपप्रश्न आहे, ब्राझीलच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात कितवा क्रमांक आहे. ब्राझीलचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात कितवा क्रमांक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 5वा क्रमांक आहे. 5वा क्रमांक आहे हे योग्य उत्तर. त्यानंतर वेगळा घटक ओळखा. क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साहित्य. या ठिकाणी पर्याय आहेत प्रश्नावली, कॅमेरा, संगणक आणि नोंदवही. त्यापैकी संगणकाची आवश्यकता नाही, म्हणजे संगणक हा वेगळा शब्द आहे. त्यानंतर ब्राझीलमधील नद्या ॲमेझॉन, पॅराग्वे, उरुग्वे आणि गंगा. यापैकी गंगा ही ब्राझीलमधील नदी नाही, म्हणून हा वेगळा शब्द आहे गंगा. त्यानंतर प्राथमिक व्यवसायामध्ये वेगळा शब्द ओळखायचा आहे आपल्याला, शेती, खाणकाम, पर्यटन आणि मत्स्य व्यवसाय. तर पर्यटन हा वेगळा शब्द आहे, कारण प्राथमिक व्यवसायामध्ये तो येत नाही. त्यानंतर बघा, वस्त्यांच्या केंद्रीकरणासाठी प्रमुख घटक. याच्यामध्ये पर्याय पाण्याची उपलब्धता, प्रतिकूल हवामान, सुपीक जमीन आणि अनुकूल हवामान. तर या सर्व गोष्टी वस्त्यांच्या केंद्रीकरणासाठी प्रमुख घटक आहेत, फक्त प्रतिकूल हवामान सोडून. म्हणजे वेगळा शब्द हा प्रतिकूल हवामान. त्यानंतर चुकी बरोबर ते सांगायचं आपल्याला. त्याच्यामध्ये पहिलं आहे, भारतातील लोकसंख्येत तरुणाचे प्रमाण जास्त आहे. हे बरोबर आहे, योग्य उत्तर आहे, म्हणजे सत्यविधान आहे. दुसरं वाक्य आहे, ब्राझील व भारत या दोन्ही देशात एका वेळी समान ऋतू असतात. हे चूक आहे. त्यानंतर तिसरं विधान आहे, मॅनॉस हे निग्रो व ॲमेझॉन या नद्यांच्या संगमावरील बंदर आहे. हे सत्यविधान, म्हणजे बरोबर आहे. चौथं आहे, ब्राझीलमध्ये लिंग गुणोत्तर जास्त आहे. हे सुद्धा योग्य विधान आहे, बरोबर आहे. त्यानंतर 5वा आहे, ब्राझील हा वाघ व सिंह हे दोन्ही प्राणी असणारा जगातील एकमेव देश आहे. हे चूक आहे. त्यानंतर पुढचे प्रश्न बघा. हे काय प्रश्न आहे, पुढील घटक दाखवा. नकाशामध्ये दाखवायचे घटक आहे ते. त्यानंतर प्रश्न आहे, वरील नकाशा काय दर्शवतो. तर भारत स्थान विस्तार हा दर्शवणारा हा नकाशा आहे. त्यानंतर भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा टोक किंवा इंदिरा पॉईंट. भारतातील पूर्व पश्चिम अंतर किती. 3000 किलोमीटर. भारताची प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली आहे. 82 डिग्री 30. आणि 5वा आहे, भारताच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे. अरबी समुद्र. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, भौगोलिक कारणे लिहा. सविस्तर लिहायचे आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी घेणार नाही. त्यानंतरचा 6वा प्रश्न आहे, खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा व त्या खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. साधा स्तंभालेख आपल्याला काढायचा आहे दिलेल्या माहितीवरून. आणि प्रश्न आहेत, वरील आलेख काय दर्शवतो. भारत साक्षरता प्रमाण. 91 साली भारताची साक्षरता किती. 48.2. इथं आहेच ते दिलेलं. आणि 91 ते 2001 या दशकात भारताच्या साक्षरतेची किती टक्क्यांनी वाढ झाली. तर ते आहे 24% वाढ. पुढचा प्रश्न आहे,
दिलेल्या आकृतीचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. हे बघा, ब्राझील, भारत, त्यानंतर हे स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यवसाय निहाय योगदान 2016चं आहे. त्यानंतर व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी 2016ची, प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक हे अशा पद्धतीने दाखवलेलं आहे. तर पहिला प्रश्न आहे, प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे? प्राथमिक व्यवसाय म्हणजे ही निशाणी बघा पहिल्या नंबरची. तर याच्यामध्ये गुंतलेल्या कोण्या देशाची टक्केवारी जास्त आहे? तर ती आहे भारत या देशाची. भारत या देशाची लोकसंख्या टक्केवारी जास्त आहे. त्यानंतर स्थूल अंतर्देशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीयक व्यवसायाचे योगदान जास्त आहे? तर बघा या ठिकाणी तृतीयक व्यवसायामध्ये ब्राझील. स्थूल अंतर्देशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायाचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे? तर ब्राझील. ब्राझीलमध्ये कोणत्या व्यवसायात जास्त लोकसंख्या कार्यरत आहेत? तृतीयक. आणि पाचवा प्रश्न आहे, स्थूल अंतर्देशीय उत्पादनात तृतीयक व्यवसायातील ब्राझीलचे योगदान भारतापेक्षा कितीने जास्त आहे? तर 10%. आणि भारतात तृतीयक क्षेत्रातील कार्यरत लोकसंख्येची टक्केवारी आहे 29.6. तर अशा प्रकारे हे उत्तर झालं. क्षेत्रफळ म्हणजे काय की विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष त्या ठिकाणची अनुभूती येते, अनुभव येतो, ती जागा. तर अशा प्रकारचे थोडक्यात उत्तरे आपण या ठिकाणी आजच्या या भूगोल पेपरविषयी पाहिलेले आहे. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या उत्तराची खात्री असेलच. तुमची उत्तर तपासून बघा आणि तुम्हाला किती मार्क मिळतील ते कमेंटमध्ये सांगा. हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या सत्रात. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.